योद्धा न्यूज चॅनल। चाकणमध्ये जुगाराचा उच्छाद, लोकवस्तीत मटका अड्डे जोमात, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष। चाकण औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या चाकण शहरात सध्या गुन्हेगारी आणि बेकायदेशीर धंद्यांनी डोके वर काढले आहे। शहराच्या मध्यवस्तीत, शाळा आणि बाजारपेठांच्या परिसरात खुलेआम मटका जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही चाकण पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याने पोलीस नक्की कोणाच्या पाठीशी आहेत असा संतप्त सवाल विचारला जात आहे। शाळा आणि सोसायट्यांच्या उंबरठ्यावर जुगार। मिळालेल्या माहितीनुसार चाकणमधील गजबजलेल्या भागात हे अड्डे दिवसाढवळ्या चालवले जातात। या परिसराच्या अगदी जवळ शाळा, सोसायट्या आणि मुख्य बाजारपेठ आहे। रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या जुगार अड्ड्यांवरून दररोज होणारी भांडणे, शिवीगाळ आणि संशयास्पद व्यक्तींचा वावर यामुळे स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। अवैध दारू विक्रीचाही सुळसुळाट। केवळ मटकाच नव्हे तर शहराच्या काही अंतर्गत भागात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर दारू विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत। यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बऱ्याबोऱ्या वाजला असून छेडछाडीच्या घटना घडण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे। नागरिकांचे गंभीर आरोप, हफ्ता संस्कृती कारणीभूत। आम्ही अनेकदा पोलिसांना याबाबत माहिती दिली, पण कारवाईचा केवळ फार्स केला जातो, असे एका स्थानिक रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले। काही नागरिकांनी तर थेट हफ्ता संस्कृतीमुळेच पोलीस या अड्ड्यांकडे पाठ फिरवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणण्याऐवजी त्यांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे। प्रशासनाकडून प्रतिसादाची प्रतीक्षा। या प्रकरणाबाबत चाकण पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही। आता पोलीस प्रशासन या अड्ड्यांवर नांग्या ठेचणार की अर्थपूर्ण शांतता कायम राखणार याकडे चाकणकरांचे लक्ष लागले आहे।